जादा दरानं खत विक्री प्रकरणी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या अनुदानित युरिया खताची जादा दरानं विक्री व इतर खतांची बेकायदेशीर विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। कृषी अधिकारी श्रीमती शीतल रामचंद्र घाडगे, तालुका कृषी अधिकारी पथकानं धाड टाकून जादा दरानं युरिया विक्री करणाऱ्या विक्रेते यावर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। म्हसवड तालुका मानगावच्या हद्दीत बाप्पा कृषी सेवा केंद्रामध्ये चौकशी व तपासणी करण्याकामी जिल्हास्तरीय भरारी पथक सातारा अध्यक्ष श्री गजानन ननावरे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा संजय फरतडे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सातारा यांनी सदर दुकानावर धाड टाकली। जेव्हा दुकानमध्ये दुकान मालक मंगेश अशोक सावंत राहणार म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा, कामगार रोहन खांडेकर हे खत खरेदी करण्याकरता आलेले शेतकरी उपस्थित होते, तेव्हा आमचे समक्ष युरिया खताची 300 रुपये प्रति गोणी प्रमाणे विक्री व त्यासोबत इतर निविष्ठांचे लिंकिंग होत असल्याचं निदर्शनास आलं। तसेच त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना दिला जाणारा अनुदानित युरिया खताची जादा दराने विक्री व त्यासोबत इतर खतांची लिंकिंगद्वारे विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्यानं मंगेश अशोक सावंत राहणार म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सदर तक्रारीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार NN पळे अधिक तपास करतात। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।